पीएम किसान सन्मान निधी योजना आणि सोबतच नमो शेतकरी महासन्मान शेतकरी योजना. तर हो शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता, हे जे 2 हप्ते आहेत, या दोनही हप्त्याची शेतकरी बांधव खूप मोठ्या दिवसापासून प्रतीक्षा करत होते. ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेकरिता तर खूप जास्त वाट पाहत होते आणि प्रश्न सुद्धा विचारत होते मित्रांनो. एवढंच काय तर त्यांच्या मनामध्ये ही योजना बंद झाली का, या संदर्भात सुद्धा शंका उपस्थित होत होत्या. त्यामुळे तसे ते बोलत सुद्धा होते आणि प्रश्न सुद्धा विचारत होते. परंतु असो हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. या दोनही योजनांचे एक हप्ते, नमो शेतकरी योजनेचे खऱ्या अर्थाने दुसरा हप्ता येण्याची वेळ झालेली आहे. परंतु दुसरा हप्ता देणे शक्य नाही, आपण खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. तर महत्त्वाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता हा आहे, की काही काय असो ना, परंतु नमो शेतकरी योजनेचा सुद्धा एक हप्ता म्हणजे ₹2000 आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा एक हप्ता म्हणजे ₹2000, असे दोन्ही मिळून एक हप्त्याचे म्हणजे 2-2 ₹4000 एकत्रित तुम्हाला या महिन्याच्या 13 तारखेला रोज शुक्रवारला संध्याकाळी 5 वाजेपासून तुमच्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्र, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत यूट्यूबवर सर्वात अगोदर मी आपणा सर्वांना शेतकरी बांधवांना आश्वासित केलं होतं 13 फेब्रुवारी रोज शुक्रवारला पीएम किसानचा 22वा हप्ता मिळणार या संदर्भात. त्यानुसार तो हप्ता 100% मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत. ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा होऊन जाईल. पोर्टलवर सुद्धा ती डेट तुम्हाला लवकरच दिसण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. परंतु त्याच्या सोबतच, कारण की पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि तिथून निधीकरिता काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत नाही. असं काही या अगोदर जास्त होताना आपल्याला पाहावयास मिळालेलं नाही मित्रांनो. परंतु या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच जी राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली, या योजनेचे मात्र 5 ते 6 6.5 महिने जवळपास होत आहे, तरी सुद्धा पहिला हप्ता म्हणजे 8वा हप्ता मिळालेला नाहीये. त्यामुळे शेतकरी संभ्रमात होते. परंतु आता नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासोबत देण्याकरच्या हालचालींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे मित्रांनो. खूप ताकदीने नमो शेतकरी योजनेकरिता काम सुद्धा सुरू झालेलं आहे मित्रांनो. सध्या तरी आता आजची 8 तारीख पाहिली तरी 5-6 दिवस त्यांच्या हातामध्ये वेळ आहे. त्यामुळे एक आशाच नाही तर कुठे ना कुठे मिळालेल्या खात्रीशीर माहिती, विश्वासार्ह माहितीनुसार हे दोनही हप्ते पीएम किसानचं तर म्हणजे कंप्लीटच झालेलं जवळपास समजा कन्फर्मच आहे, नो डाऊट, काही विषयच नाहीये. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबतच शुक्रवारच्या संध्याकाळच्या 5 वाजेपासूनच सुरुवात होणार आहे. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पीएम किसानचे तारखेसोबतच ठिकाण आणि राज्य सुद्धा सांगितले होते, ज्यामध्ये आसाम राज्यातून कोकराझार या ठिकाणाहून पीएम नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पीएम किसानचा 22वा हप्त्याचं वितरण होणार असल्याचं मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. आणि वेळ प्रसंगी त्या तारखेवरच, कारण की तसं पत्र सुद्धा निघालेलं आहे. म्हणजे 13 फेब्रुवारी रोज शुक्रवारला पीएम किसान योजने जेव्हापासून चालू झालेली आहेत, आता पीएम किसान योजनेचा जो एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या दिवशीच वेळ प्रसंगी नमोचा सुद्धा हप्ता वितरित केला जाऊ शकतो करिता खूप दाट शक्यता आहे, कारण हालचाली तशा सुरू झालेल्या आहे मित्रांनो. तर मित्र, ह्या झाल्या 2 गोष्टी, 2 गोड बाबी, आनंदाच्या 2 बातम्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता. या व्यतिरिक्त 1 मिनिट मी तुमचा घेऊ इच्छितो मित्रांनो. माझा प्रयत्न नेहमी असतो मित्रांनो, तुमच्यापर्यंत खात्रीशीर विश्वासार्ह माहिती द्यायची, खरी माहिती द्यायची. तुमची दिशाभूल झाली नाही पाहिजे. तुमच्यापर्यंत खोटं कुठल्याही प्रकारचं पोहोचवलं गेलेलं नाही पाहिजे. मी जर माझ्या बॅनरमध्ये सांगितलं तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो. नाही तर असं नाहीये की तुम्ही त्या व्हिडिओवर म्हणजे बॅनरवर क्लिक करावं, व्हिडिओवर क्लिक करावं आणि पाहावं की नाही वार हे पैसे येणार असं सांगत आहे आणि आज जाऊन सांगायचं की नाही बा येतील, काहीतरी असं आहे, अधिकृत घोषणा झालेली नाही. अशा खोट्या बातम्या, फेक कार्यक्रम मी करत नाही, कारण की मी गावगाड्यातला माणूस आहे, शेतकरी माणूस आहे. माझ्याकडे एक क्षेत्र आहे थोडंफार शेतीचं आणि त्या माथेच माझा शेतीवरच माझा उदरनिर्वाह आहे. माझं काही वेगळं कामधंदा वगैरे, बिझनेस वगैरे, व्यवसाय वगैरे नाही मित्रांनो. नावावरून तुम्हाला तसं वाटू शकतो, वयामुळे सुद्धा तुम्हाला तसं वाटू शकतो, परंतु तसं नाहीये. मोजकाच माझा उदरनिर्वाहाचा जो मार्ग आहे तो फक्त आणि शेती आहे. सध्या तरी मी त्या शेतीवरूनच उदरनिर्वाह करतो मित्रांनो. त्यामुळे थोडंसं व्हिडिओ पाहताना किंवा पाहिल्याच्या नंतर किंवा पाहून तरी नंतर कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. मी सुद्धा व्ह्युअर्स आहे, मी समजू शकतो यूट्यूबवर सर्व दूर फेक लोक बसलेले आहेत. फक्त व्ह्यूज घेण्याकरिता, सबस्क्रायबर गेन करण्याकरिता सुरुवातीला एक बॅनर लावून देतात वगैरे वगैरे, 4000 येणार कन्फर्म सांगून टाकतात आणि आत गेल्याच्या नंतर काहीतरी वेगळं सांगतात.
जे खरं असते ते काही सांगत नाही मित्रांनो. युट्यूबने सुद्धा ॲक्शन यावर घेतलेलं आहे मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याकरिता. परंतु तुम्ही सुद्धा समजून घ्या. तसं तर तुम्ही शिवीगाळी केली, बॅड कमेंट केल्या, तरी सुद्धा आम्ही ते पचवून घेतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारणही तसं आहे की तुमच्यासमोर काही लोक आमच्यासारखं थेट बोलून माहिती देतात, तर काही लोक स्वतःचा चेहरा न दाखवता फक्त चॅनलच्या इकडच्या तिकडच्या कटआउट घेतात, फोटो लावतात, बॅनर लावतात आणि मागं त्यांचा आवाज चालू असतो. असं होणार, तसं होणार, मोदी साहेब देणार, कार्यक्रम घेणार, निधीची तरतूद झाली वगैरे वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टी सांगतात मित्रांनो. परंतु तुम्हाला ठरवायचं आहे. युट्यूबवर सुद्धा मी म्हणा किंवा माझ्यासारखे म्हणा किंवा माझ्यापेक्षाही खूप चांगले असे, खूप तर नाही पण कमीत कमी 4-2 जण जवळपास, म्हणजे आपले समजा प्रभुदेवा सर आहेत, एक नंबर आहेत ते तर समजा नो डाऊट. त्याच्यानंतरही 4-2 जण आहेत थोडंफार, जे खूप चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. ते तुम्हाला ठरवायचं आहे की कोण विश्वासार्ह माहिती बघायची आहे, कोणाला सबस्क्राईब करायचं आहे, कोणाला लाईक करायचं आहे, कोणाचे व्हिडिओ पाहायचे आहेत किंवा नाही, कोणाची अपडेट खरी असते खोटी असते हे तुम्हाला ठरवायचं मित्रांनो. तर मित्र असो, हरकत नाही, हा तुमचा विषय तुमच्यापर्यंत आहे की तुम्हाला कसं कसं व्ह्यूज बघायचे आहेत किंवा कोणाला फॉलो करायचं आहे किंवा नाही, तो तुमचा विषय आहे मित्रांनो. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी हीच आनंदाची बातमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमचे 13 तारखेला रोज शुक्रवारला 2,000 तर कन्फर्म आहेच आहेत, परंतु वेळ प्रसंगी 4-5-6 दिवसामध्ये जर पूर्ण प्रोसेस झाली, ती शक्य सुद्धा आहे, तर ताबडतोब तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा येऊ शकतो. परंतु पीएम किसान योजनेचे वितरण झाल्याच्या नंतर पीएम किसान योजनेची जी यादी असते ती 15 दिवसात नमो शेतकरी योजनेकरिता राज्याला मिळते आणि त्याच्यानुसार राज्य सरकार नमोचा हप्ता देत असतो मित्रांनो. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की एक वेळ आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्याला दोन्ही हप्ते सोबत देऊ शकत नाही. कारण की या अगोदर आपल्याला 4-2 वेळा असं झालेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा, म्हणजे दोन्ही योजनेचे हप्ते एकाच दिवशी ॲट ए टाइम आपल्याला मिळालेले आहेत. एवढंच काय तर 2 वर्ष अगोदर आपल्याला एका दिवशी सीएमचे असे मिळून एका योजनेचे 2 आणि एका योजनेचा 1 हप्ता, म्हणजे असे 3 हप्ते, म्हणजे जवळपास 6,000 रुपये मिळालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे निश्चिंत राहा. या व्यतिरिक्त काही अपडेट आली, काही फेरबदल असला तर नक्कीच सर्वात अगोदर आपला सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेच्या संदर्भातली जी अपडेट दिलेली आहे ती नक्कीच तुमच्याकरिता लाख उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल मित्रांनो. तर मित्र, अशीच माहिती, विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ सुद्धा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही आनंदाची गोड बातमी मिळेल आणि ते तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.